नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला मोबाईल हे आपल्या आयुष्याचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. बँकिंगपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्व काही यात आहे. पण सावध रहा, स्मार्टफोनचा वापर जितका सोयीचा झाला आहे ना, तितकाच तो सायबर फसवणुकीचा मार्ग देखील बनू शकतो. अनेकदा आपल्याला वाटतं की फसवणूक फक्त श्रीमंत लोकांची होते, पण मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा धोका असू शकतो. तुमची गोपनीयता आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली चूक आपण करतो ती म्हणजे अनोळखी ॲप्स डाउनलोड करतो. हे कायम लक्षात ठेवा. कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी ते गुगल प्ले स्टोअरवरूनच घ्यायचं आहे. ते खरे आहे की खोटे हे तपासण्यासाठी त्यांचे रिव्ह्यू आणि डाउनलोड संख्या ही नक्की तपासा. बनावट ॲप्स तुमची माहिती चोरू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे पासवर्ड्स कुणालाही सांगायचे नाहीत. लक्षात ठेवा, बँक कधीही फोन करून तुमचा पासवर्ड किंवा OTP मागत नाही. तसंच तुमचा जुना मोबाईल विकताना त्यातील सर्व माहिती डिलीट करून तो फॉर्मॅट करायला विसरू नका. सोशल मीडियावरती अनोळखी व्यक्तींची मैत्री करताना सावध राहा. जर तुम्हाला हाय, कॅन वी टॉक किंवा माझ्याकडे काहीतरी महत्त्वाचं आहे असे मेसेज आले तर ते फसवणुकीचे असू शकतात. त्यांना उत्तर द्यायचं नाही. जर कोणी तुमचे फोटो मॉर्फ करून किंवा एडिट करून सोशल मीडियावरती टाकले असतील तर घाबरू नका. तुम्ही stopncii.org या पोर्टलवरती तक्रार करू शकता. आर्थिक व्यवहार करताना जर पैसे चुकीच्या खात्यात गेले असतील तर त्वरित बँकेच्या नंबरवर कॉल करा, कारण पहिला 1 तास ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तो पैसे मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि हो, एक नवीन धोका म्हणजे डिजिटल अरेस्ट. लक्षात ठेवा, पोलीस आहेत ना, ते तुम्हाला कधी व्हिडिओ कॉल करून अटक करत नाहीत. त्यामुळं कुणीही पोलीस असल्याचे सांगून पैशांची मागणी करत असेल तर घाबरू नका, तो स्कॅम आहे. तुमची कुठल्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर त्वरित 1930 या नंबरवर कॉल करा. तंत्रज्ञान वापरा, पण डोळे उघडून. सतर्क रहा, कायदा जाणा आणि सुरक्षित रहा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ती जास्तीत जास्त शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.